हो चहा घ्या. नकोय मला. आज काय करताय? रात्री नीट जेवला नाहीत, आता चहा पण नको म्हणताय. घ्या. अहो सांगितलं ना एकदा नकोय मला. अगं पण त्याला नको असेल तर बळजबरी कशापाई करते तू? हा, तो आता काय साधा सुद्धा माणूस राहिलाय काय? देवाचा माणूस आहे ह्यो. हा, त्याच्यात काहीतरी विशेष असल्याशिवाय त्याच्याकडे दैवी शक्ती येईल का? हा, फसवण्यात हुशार आहे तो बामटा तेवढ्या बाबतीत. कुठलं काय सगळं सगळं स्वतः शक्ती नाही भक्ती नाही काय नाही, सगळे नाटक आहेत ह्याची नाटक. हे गोपाळ, म्हातारीकडे काही लक्ष देऊ नको तू. हा, तू आता काय साधं सुद्धा नाहीये, देवदूत झालायस तू. हा, हे बघ, लोक दान धर्म करायला येतील, नाही म्हणायचं नाही त्यांना, त्यांच्या बिचारांचं मन नाही मोडायचं. आणि हे बघ, जे काही दान धर्म लोक करतील ना, ते सांभाळायला कोणतरी जबाबदार माणूस पाहिजे आता. हा म्हणजे बरोबरच आहे बरं का तुमचं. एखाद्या माणसावर आहे ना ही सगळी जबाबदारी सोपवावीच लागल. बाई पण हाय का कोणी ह्याच्या आजूबाजूला असला माणूस? हा नाही म्हणजे मी हाय तशी पण तुझं डोळं फुटलंय का? हा, मी कशा पाहिजे येतो बघ. काय माझ्या इतका जबाबदार माणूस कुणी घरात आहे का? या खरं सांग ना. ए बापा, हे बघ, आता जे काही दानधर्म होईल ना, ते पैसा अडका समजा जपून ठेवावा लागल, त्याचा हिशोब ठेवावा लागल. माझा आता कोणावर दुसऱ्यावर विश्वासच राहिलेला नाही. या म्हाताऱ्याचं सगळं लक्ष दान धर्माच्या पैशांवर आहे. याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. नाही, बरोबर बोलताय आप्पा तुम्ही. तुम्ही जे बोलताय ते पटतंय मला. जे भगवंताने दिलंय ते सांभाळायची बुद्धी सुद्धा भगवंतच देईल. तुम्ही नका छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देऊ. माझी साधनेची वेळ झाली, मी पूजा करतो. हा, कर बा. साधना करतोय.